गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर नंबर 12 ॲक्वॅटिक बायोलॉजी त्यामधील युनिट 1 ॲक्वॅटिक बायोम्स याबद्दल यावरती आज लेक्चर होणार आहे. त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आपण आज. सो ॲक्वॅटिक बायोम म्हणजे काय? तर ॲक्वॅटिक बायोम जे आहे ते डिवायडेड कशातून झालेलं असतं? फ्रेश वॉटर आणि मरीन रिजनमध्ये. ॲक्वॅटिक बायोम म्हणजे दोन प्रकारचं हॅबिटॅट ज्यामध्ये जीवजंतू राहतात. एक फ्रेश वॉटर आणि दुसरा मरीन वॉटर. सो फ्रेश वॉटर रिजन सच ॲज लेक्स, रिव्हर्स हॅव अ लो सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे लेक्स आणि रिव्हर्समध्ये मिठाचं प्रमाण नसल्याच्या बरोबर असतं. बरोबर, ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे नसतंच त्याच्यामध्ये. लो सॉल्टसुद्धा म्हणता येणार नाही. ॲक्च्युली रिव्हर्स आणि लेक्समध्ये सॉल्टी कॉन्सन्ट्रेशन नसतंच. आणि मरीन रिजनमध्ये सच ॲज इस्च्युरीज अँड द ओशन हॅव हायर सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. जसं तुम्हाला माहिती आहे, समुद्राचं पाणी खारं असतं, त्याच्यामध्ये मिठाचं जे प्रमाण असतं ते मोठ्या प्रमाणात असतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्वॅटिक बायोम्सबद्दल शिकणार आहोत. तर ॲक्वॅटिक बायोम्स आर डिफाईन्ड बाय देअर सॅलिनिटी, डेप्थ अँड वॉटर मुवमेंट. तर ॲक्वॅटिक बायोम हे कसे डिफाईन होतात? त्यांची क्षारता, त्यांची डेप्थ म्हणजे खोली आणि वॉटर मुवमेंट यावर ते बनवले जातात किंवा त्याची मांडणी होते. सो देअर आर टू मेजर टाईप्स, फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटर. सो डायग्राम दिलेले आहे बघा खाली. त्यामध्ये ॲक्वॅटिक बायोम्स दोन प्रकारचे, इकडं राईट साईडला, लेफ्ट साईडला फ्रेश वॉटर आणि राईट साईडला मराईन वॉटरचे दिलेले आहेत. तर फ्रेश वॉटरमध्ये काय काय येतात? स्ट्रीम्स आणि रिव्हर्स, देन वेटलँड्स आणि लेक्स आणि पॉन्ड्स. आणि मराईनमध्ये काय येतात? मँग्रोव्ह स्वॅम्प्स, सॉल्ट मार्शेस, इंटरटायडल झोन्स, कोरल रिफ्स, ओपन ओशन. ओके, आता ओपन ओशनमध्ये सुद्धा डीप ओशनसुद्धा येतो त्यामध्ये. म्हणजे सगळ्यात जास्त खोली असते ओपन ओशनमध्ये समुद्राची. सो खाली राहणारे सुद्धा प्राणी कसे राहतात किंवा तिथे लाईटचा अभाव असतो, सो कसं ते सर्वाईव्ह करतात त्याबद्दल आपण आज शिकणार आहोत. सो स्ट्रीम्स अँड रिव्हर्स. Flowing fresh water that may originate from underground springs or as runoff from rain or melting snow. Streams are typically narrow and carry relatively small amounts of water, whereas rivers are usually wider and carry larger amounts of water. Streams जे असतात म्हणजे तुम्ही धबधबे वगैरे तुम्हाला माहिती असतील किंवा असे ओढे नाले वगैरे, ते काय मोठ्या आकाराचे नसतात किंवा त्यांची रुंदी जास्त नसते. ते कसे असतात? टिपिकली नॅरो असतात आणि नदीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाणी वाहून येतात. ठीक आहे. सो लेक्स अँड पॉन्ड्स. आता फ्रेश वॉटरमध्ये हे जे दुसरं प्रकार येतो तो कोणता? लेक्स आणि पॉन्ड्स. तर लेक्स आणि पॉन्ड्स कंटेन स्टँडिंग वॉटर. म्हणजेच काय? फ्लोईंग वॉटर यामध्ये नसतं. स्टँडिंग वॉटर म्हणजे काय? एका ठिकाणी स्थिर असं पाणी लेक्स आणि पॉन्ड्समध्ये असतं. ठीक आहे. आणि ते डिवायडेड कशामध्ये होतात? वेगवेगळ्या झोन्समध्ये. कुठल्या होतात? तर वेगवेगळ्या झोन्समध्ये कुठल्या होत्या? फोर्टिक झोन, लिटरल झोन, लिम्नेटिक झोन, अफोर्टिक झोन आणि बेंथिक झोन अशा झोनमध्ये डिवाईड होतात. फोर्टिक झोन सपोर्ट्स फोटोसिंथेसिस आणि अफोर्टिक झोन इज टू डीप. म्हणजेच काय? फोर्टिक झोन जो असतो तिथं सूर्यकिरणं जात असतात आणि जो अफोर्टिक झोन आहे त्यामध्ये कसा असतो? काळोख असतो आणि सूर्यकिरणं पोचायची चान्सेस कमी असतात. सो फोर्टिक झोनमध्ये लाईटचं जे प्रमाण असतं ते पुरेशा प्रमाणात असतं आणि फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होतो. तिथं डायग्राममध्ये दिलेलं आहे बघा फोर्टिक झोन वरच्या साईडला. सो त्या फोर्टिक झोनमध्ये कसं बायोडायव्हर्सिटी चांगल्या प्रमाणात असते. म्हणजे प्राणी तिथं चांगल्या प्रमाणात राहतात कारण की तिथं सूर्यकिरणं येतात आणि फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होत असतं. सो आणि लिटरल झोन जो असतो दिलेला आहे बघा तिथं लिटरल झोनवरच्या साईडला. लिटरल झोन जो असतो तो शॅलो वॉटर अलॉंग द शोअर. म्हणजेच शॅलो म्हणजेच काय? जास्त खोली नसणारं पाणी असतं शोअरपर्यंत, त्याला काय म्हणतात? लिटरल झोन म्हणतात. आणि लिम्नेटिक झोन आहे त्याच्या पुढचा, तो म्हणजे कसा असतो? ओपन वॉटर झोन असतो. म्हणजेच खोली जास्त असते. सो अफोर्टिक झोन जो असतो तिथं लाईट अजिबात नसते, फोटोसिंथेसिस होत नाही. ठीक आहे. प्रोफंडल झोन जो आहे, जो दिलेला आहे बघा निळ्या ह्याच्या साईडला, प्रोफंडल झोन वरून खालीपर्यंत, तर तो म्हणजेच ओपन वॉटरचा झोन असतो.
आणि बेंथिक झोन असतो तो म्हणजे मडी बॉटम, ते दिलेलं आहे बघा, लिनियर स्लोप आहे बघा बेंथिक झोनचा. जिथं लिटरल झोन संपतो तिथून पुढं बेंथिक झोन चालू होतो, खोलीशी रिलेटेड आहे हा. सो बेंथिक झोनमध्ये मडी बॉटम असतो आणि कॅन बी फुटिक और अफुटिक, कधी कधी फुटिक पण असतो आणि कधी कधी अफुटिक पण असतो, म्हणजे लाईट पेनिट्रेट होतं सुद्धा आणि होत सुद्धा नाही. सो फ्रेश वॉटरमधला दुसरा प्रकार आहे तो वेटलँड. आता वेटलँड म्हणजे काय, सबमर्ज्ड और सॅच्युरेटेड बाय फ्रेश वॉटर फॉर ॲटलिस्ट पार्ट ऑफ द इयर. म्हणजे असा जो एरिया जो कायम पाण्याने सराउंडेड असतो आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, वृक्ष किंवा गवत वगैरे कायम असतं आणि ते इयरली होल 12 महिने पाण्यामध्ये राहतात, त्या एरियाला वेटलँडमध्ये. हा सुद्धा प्रोडक्टिव्ह झोन आहे माशांसाठी, वेगवेगळ्या प्राण्यांसाठी प्रोडक्टिव्ह झोन आहे. कंटेन स्पेसीज स्पेशलाइज्ड फॉर लिव्हिंग इन सॅच्युरेटेड सॉइल्स. म्हणजे अशी स्पेसीज यामध्ये असतात जे जमिनीमध्ये राहतात किंवा जमिनीवर राहतात, ते स्पेसीससुद्धा यामध्ये सर्वाईव्ह होतात. ओके, त्यांना राहण्यासाठी एक चांगलं घर आहे ते वेटलँड म्हणजे. इन्क्लूड स्वॅम्प्स, मार्शेस अँड बॉग्स. ओके. सो सॉल्ट मार्श. सॉल्ट मार्श म्हणजेच काय, रिव्हर माउथच्या इथला एरिया. रिव्हर माउथ म्हणजे काय, जिथे सागरा नदी मिळते, म्हणजे समुद्राला जिथे नदी मिळते आणि वेव्सच्या डिपेंड, म्हणजे काय म्हणतो त्याला, भरती ओहोटी याच्यावर जो डिपेंड असतो झोन, तो म्हणजेच सॉल्ट मार्श. ठीक आहे, त्यालाच आपण ब्रॅकिश वॉटर किंवा झोन म्हणतो किंवा इश्चुराईन झोनसुद्धा म्हणतो. सो जो हा झोन आहे तो हायली प्रोडक्टिव्ह असतो. फाउंड अलॉंग द कोस्ट. कोस्टच्या बरोबर साईडला जिथे नदी मिळते तिथून पुढचा जो झोन आहे त्यालाच काय म्हणतात, सॉल्ट मार्श झोन म्हणतात. हायली प्रोडक्टिव्ह असतो आणि कॅन हेल्प रिड्यूस कोस्टल फ्लडिंग, प्रोटेक्टिंग होम्स अँड रिअल इस्टेट. म्हणजेच काय, जरी कधी सुनामी वगैरे जर आली किंवा वादळ वगैरे आलं तर तिथल्या साईडला जे कोस्टल एरियामध्ये असणार म्हणजे बिल्डिंग्स वगैरे आहेत, घरं वगैरे आहेत किंवा काही इम्पॉर्टंट जिथे जीव वगैरे राहतात, चांगले माणसं वगैरे राहतात आणि पूर येऊ नये म्हणून किंवा वाऱ्याने पाणी वगैरे जास्त वाढल्यानंतर नुकसान न हो यासाठी हे सॉल्ट मार्श हे चांगली महत्त्वाची भूमिका बजावतं. ठीक आहे. सो रिव्हर प्रोव्हाइड्स लॉट्स ऑफ न्यूट्रिएंट्स टू स्टिम्युलेट ग्रोथ. जसं तुम्हाला माहिती आहे, जे नदी सागराला समुद्राला मिळताना येताना भरपूर प्रमाणात काय जीव काय म्हणतात त्याला, प्रोडक्टिव्ह असं मटेरियल घेऊन येतं आणि त्यामुळं काय होतात की हा झोन प्रोडक्टिव्ह बनतो. चांगलं खायला वगैरे मिळतं त्यांना, तिथल्या राहणाऱ्या ऑर्गॅनिझम्सला. सो सॉल्ट मार्श इज अ व्हेरी इम्पॉर्टंट झोन फॉर लिव्हिंग थिंग्स. ऑफन फॉर्म in estuaries where rivers meet the ocean, resulting in brackish water. ओके, सो ब्रॅकिश वॉटर म्हणजेच काय, तर इज अ मिक्सचर ऑफ मराईन अँड फ्रेश वॉटर. त्याला काय म्हणतो आपण, ब्रॅकिश वॉटर म्हणतो. इथं साईडला डायग्राम दिलेला आहे बघा, त्यामध्ये रिव्हर ब्ल्यू ह्याच्यामध्ये दाखवलेले आहे, रिव्हर येऊन आणि इकडं ओशन आहे राईट साईडला, आणि जो मधला जो सर्कल केलेला आहे रेड, तो म्हणजेच काय, सॉल्ट मार्श एरिया आणि इश्चुराईन झोन म्हणतात, त्याला इश्चुरी म्हणतात. ओके. सो आता नेक्स्ट जो मराईन बायोममधला जो नेक्स्ट इम्पॉर्टंट घटक आहे तो म्हणजे मँग्रोव्ह स्वॅम्प्स ऑकर अलॉंग ट्रॉपिकल कोस्ट्स. हा जे स्मॉल फिशेस असतात किंवा ईल वगैरे असतात त्यांच्यासाठी प्रोडक्टिव्ह झोन आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, मँग्रोव्ज असतात. मँग्रोव्ज म्हणजे आपली जमिनीवर वाढणारी झाडं किंवा समुद्रात वाढणारी झाडं यांच्यापेक्षाही वेगळी अशी यांची ओळख आहे मँग्रोव्ज. त्याला मराठीत काय म्हणतात, मला शब्द आठवत नाही मँग्रोव्जला मराठीत. खारफुटी झाडे म्हणतात त्यांना. सो यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, एक्सेस समुद्राचं पाणीसुद्धा मिळालेलं असतं इथं आणि नदीचं पाणीसुद्धा मिक्स झालेलं असतं. सो कधी भरती जास्त असेल तेव्हा काय होतं, समुद्राचं पाणी जास्त या एरियामध्ये असतं. सो सॉल्टचं प्रमाण जास्त होऊन ॲनिमल्सना, तिथल्या राहणाऱ्या माशांना वगैरे इजा होऊ नये किंवा झाडांना काय म्हणतात त्याला, व्हेजिटेटिव्ह फ्लोराला काही इजा होऊ नये म्हणून हे काय करतात, यांच्या मुळावाटे जे एक्सेस सॉल्ट आहे ते शोषून घेतात आणि पानावाटे बाहेर सोडतात. हे यांचं मेन वैशिष्ट्य आहे. सो मँग्रोव्ह ट्रीज ग्रो इन सॉईल सबमर्ज्ड इन मराईन वॉटर. द मँग्रोव्ज, आता इन ब्रॅकेट, अनलाईक मोस्ट अदर ट्री स्पेसीज, म्हणजे बाकीच्या ट्रीजपेक्षा वेगळी स्पेसीज आहे ही, आर सॉल्ट टॉलरंट.
ओके, म्हणजेच काय मी तुम्हाला जे आता सांगितलं मराठीमध्ये त्यालाच म्हणतात सॉल्ट टॉलरंट. ओके, मँग्रोव्ज कॅन ॲक्च्युली प्रिव्हेंट सॉल्ट अपटेक इन देअर रूट्स अँड एक्सक्रीट एक्सेस सॉल्ट फ्रॉम देअर लिव्ज. जसं मी तुम्हाला सांगितलं मुळावाटे सॉल्ट शोषून घेतात जास्त झाल्यानंतर आणि पानावाटे बाहेर सोडतात. सो तिथली जी फ्लोरल लाईफ आणि फाउनल लाईफ आहे ती चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह होऊ शकते. सो इंटरटायडल झोन. सो इंटरटायडल झोन हा मराईन बायोमधला एक पार्ट आहे. इंटरटायडल झोन हा एक्झिस्ट बिटवीन हाय अँड लो टाईड मार्क्स. म्हणजे हाय टाईड अँड लो टाईडमधला भाग जो आहे त्यालाच इंटरटायडल झोन म्हणतात. जेव्हा हाय टाईड असते तेव्हा हा स्टेबल असतो. हाय टाईड जेव्हा समुद्र जे असते तेव्हा पाण्याने कव्हर झालेला असतो, त्यामुळं हा एरिया जो स्टेबल असतो. ह्या एरियामध्ये या झोनमध्ये राहणारे प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे दे आर हायली टॉलरंट. टॉलरंट म्हणजे काय, त्यांना कोणत्याही परिस्थितीशी ते काय करतात, झगडून सर्वाईव्ह होऊ शकतात. असे ॲनिमल्स इथे राहतात. त्याच्यामध्ये मसल्स आहेत, काही क्रॅब्स आहेत. देर आर सो मेनी इंटरटायडल स्पेसीज. हायली व्हेरिएबल बायोम आहे हा. स्टेबल ड्युरिंग हाय टाईड बट हार्श वेन द टाईड गोज आउट. जेव्हा पाणी टाईड नसते, लो टाईड असते, तेव्हा एक्सपोज झालेला असतो, सूर्यकिरणं पडत असतात आणि ते सगळं टॉलरेट करावं लागतं इथल्या ॲनिमल्सना. ऑर्गॅनिझम मस्ट टॉलरेट डायरेक्ट सनलाईट, हाय टेम्परेचर अँड डेझिकेशन. एक्स्ट्रीम डिहायड्रेशन जेव्हा असतं, पाणी अजिबात नसतं, तेव्हासुद्धा ते सर्वाईव्ह करतात ड्युरिंग लो टाईड अँड द कॉन्स्टंट फिजिकल असॉल्ट ऑफ ओशन वेव्ज. आणि सारखे लाटा येऊन त्यांना धडकत असतात. सो यांना काय म्हणतात आपण, खतरों के खिलाडी टाईप जे ऑर्गॅनिझम्स आहे ते म्हणजे इंटरटायडल झोनचे ऑर्गॅनिझम्स. ओके, हे बघा इंटरटायडल झोन आता तुम्हाला क्लिअरली व्हिजिबल आहे या डायग्राममध्ये. अपलँड म्हणजे काय, टेरेस्ट्रियल एरिया, त्याच्यानंतर सुपर टायडल, त्यानंतर इंटरटायडल मी जे तुम्हाला सांगितलं, आणि त्यानंतर सबटायडल म्हणजे कायम पाण्याने आच्छादित असलेला भाग म्हणजे सबटायडल झोन. आणि वरती जे डायग्राम दिलेलं आहे ती इंटरटायडल झोन जे आहे बघा, राईट साईडला जे आहे ते. ओके, सो नेक्स्ट जो पार्ट आहे तो कोरल रिफ्स फाउंड इन वॉर्म स्वॅलो ओशियन वॉटर्स. म्हणजे पाणी जिथे समवॉट वॉर्म म्हणजे गरम पण म्हणता येणार नाही, कोमट प्रकारे जे असतात तिथे ते कोरल रिफ्स चांगल्या प्रकारे फॉर्म होतात आणि ग्रो होतात. ओके, सो कोरल बिलॉंग्स टू द फायलम क्निडारिया, तुम्हाला माहितीच आहे. आणि द सेम ग्रुप ॲज जेलीफिश अँड हायड्रा. आणि जेलीफिशचा जो ग्रुप आहे त्याच ग्रुपमध्ये कोरल रिफ्स येतात. सो जसं सांगितलं तुम्हाला मी, कोमट पाणी जिथं समुद्राचं असेल तिथं ते ग्रो होतात. मोस्ट डायव्हर्स मराईन बायोम म्हणजे मराईन बायोममधला हा सगळ्यात वैविध्यतेने नटलेला असा बायोम आहे. कोरल्स आर इनवर्टेब्रेट्स ऑर्गॅनिझम्स दॅट सिक्रेट कॅल्शियम कार्बोनेट टू फॉर्म अन एक्झोस्केलेटन. जे कोरलचे जे इनवर्टेब्रेट ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात, कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करतात, सो दॅट एक्झोस्केलेटन त्याच्यापासून बनतो. आणि कोरल्स फॉर्म्स अ म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप विथ फोटोसिंथेटिक अल्गी. ओके, आता ते कसं, ते इकडं डायग्राम दिलेले आहे बघा. अल्गी काय करतात, ग्लुकोज प्रोव्हाइड करतात कोरल्सला, आणि कोरल्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड CO2 प्रोव्हाइड करतात अल्गीला. जसं वृक्षांना किंवा वृक्षांना म्हणजेच काय म्हणतात त्याला, व्हेजिटेटिव्ह लाईफसाठी काय CO2 इम्पॉर्टंट असतं त्यांना जगायसाठी. सो CO2 कोरल सप्लाय करतात. ॲज वेल ॲज अल्गीसाठी शेल्टर म्हणजे घरसुद्धा कोरल सप्लाय करतात, म्हणजे त्याच्यामध्ये अल्गी ग्रोथ होते कोरल्समध्ये. सो झूज अँथले आर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ अल्गी टू इंटरॅक्ट विथ कोरल्स. झूज अँथले ही कॉमन अल्गी आहे जी कोरल्स बरोबर इंटरॅक्शन करते. ओके, देन कोरल रिफ्समध्येच कोरल ग्रो इन लार्ज कॉलनीज टू फॉर्म रिफ्स. When individual corals die, their exoskeleton remains providing habitat for other organisms. जेव्हा कोरल जिवंत असतं तेव्हा ते CO2 सप्लाय वगैरे करत असतं, आणि जेव्हा मृत होतं तेव्हा त्याचं जे रिमेनिंग काय म्हणतात त्याला, रिमेनिंग बॉडी जी आहे ती इतर ह्यांच्यासाठी मराईन लाईफसाठी काय करते, शेल्टर प्रोव्हाइड करते, म्हणजेच घर प्रोव्हाइड करते. ओके, कोरल ब्लिचिंग. आता नावडेज खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कोरल ब्लिचिंग होत आहे, त्यामुळे कोरल्स मरत आहेत मोठ्या प्रमाणात. सो क्लायमेट चेंज याचं मोठं थ्रेटनिंग कॅरेक्टर आहे. ते कोरल रिफला काय करतात, 27% हे झाले ऑलरेडी एक्सटेंड झालेले आहे, आणि पुढच्या 30% एक्सटेंड झालेले आहे, आणि पुढच्या 30 वर्षामध्ये तर 60%
कोरल्स नष्ट होतील असा अंदाज वर्तवलेला आहे सायंटिस्टने. एक्सेस CO2 एमिशन हॅव लीड टू द ॲसिडिफिकेशन ऑफ द ओशन्स. मोठ्या प्रमाणात CO2चं प्रमाण, मोठं प्रमाण, त्यामुळं काय होत आहे, ॲसिडिफिकेशन होत आहे समुद्राचं, आणि त्यामुळे अलगी टॉलरेट करू शकत नाहीत, जास्त प्रमाणात CO2 टॉलरेट करू शकत नाहीत. pH पण चेंज होत आहे, तो सुद्धा टॉलरेट करू शकत नाही, त्यामुळे अलगी मरत आहेत. आणि विथ द कोरल्स होस्ट डाईंग सून आफ्टर. ओके, सो अलगी मेल्यामुळे होस्ट जे आहेत कोरल्स ते सुद्धा लवकरच मरून जाणार. ॲल्सो कॉज्ड बाय पोल्युशन अँड चेंजेस इन वॉटर टेम्परेचर. जर पोल्युशन म्हणजे जे काही कारखाने वगैरे जे इंडस्ट्रियल वॉटर आहे ते समुद्रात मिसळून, आणि जसं कसं आहे, कोरल हे डीप सीला नसतात, जो याचा झोन आहे, जास्त खोलीचा झोन नाही, त्या कमी खोलीच्या झोनमध्येच कोरल्स वाढतात. सो इंडस्ट्रियल वॉटर सहज तिथं मिक्स होतं आणि त्यामुळे कोरल्स मरत आहेत. ओके, आणि ॲल्सो कॉज्ड बाय पॉल्युशन अँड चेंजेस इन वॉटर टेम्परेचर, त्यालाच काय म्हणतात, कोरल ब्लिचिंग म्हणतात. सो ओपन ओशन त्यालाच आपण डीप ओशन म्हणतो. सो डीप मराईन वॉटर लोकेटेड फार अवे फ्रॉम द कोस्ट. तर ते डायग्राम तुम्हाला दिलेले आहे, त्यामध्ये तुम्ही इझिली बघू शकता इंटरटायडल झोन आहे कुठे, आणि त्यानंतर जो ओपन ओशन तुम्हाला दाखवलेला आहे, फोटिक झोन आहे, अफोटिक झोन दाखवलेला आहे. तर फोटिक झोन किती असतो, 200 मीटरपर्यंत, व सरफेसपासून 200 मीटर खोल जो असतो त्याला काय म्हणतात, फोटिक झोन म्हणतात. बेंथिक झोन दाखवलेला आहे, आणि ओपन सीसुद्धा दाखवलेला आहे तुम्हाला. ओपन सीमध्ये व्हेलसारखे ॲनिमल्स राहतात. ओके, so like ponds and lakes, the open ocean can be divided into various zones. With no available sunlight for photosynthesis, the organisms living in the aphotic zone of the open ocean must rely on other sources of energy and carbon. Chemosynthesis can occur as well as whale falls. म्हणजे जेव्हा व्हेल्स मरून समुद्राच्या तळाशी जातो तेव्हा किमोसिंथेसिस प्रोसेस चालू होते, आणि व्हेल मरून समुद्रातळाशी गेला की त्या खाली जे अफोटिक झोनमध्ये जे राहतात, ज्यांना डोळे नसतात, अंधाऱ्या याच्यात राहतात, ते त्यांच्यासाठी एक प्रकारची मेजवानीच असते खायला. सो इथं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो बघा, क्लिअरली व्हिजिबल आहे. यामध्ये व्हेल जेव्हा मरून खाली जातो तेव्हा पहिला स्कॅव्हेंजर्स अटॅक करतात त्याच्यावर. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲपॉर्च्युनिस्ट स्टेज जे असते त्यामध्ये जीवजंतू, आणि त्याच्यानंतर सल्फोफिलिक स्टेज असते, त्यावर एकदम मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय म्हणतात, बॅक्टेरिया वगैरे अटॅक करतात, आणि ते त्यांच्यावर जगतात, जे अफोटिक झोनमध्ये राहणारे बॅक्टेरिया असतात. वेन वेल्स डाय, दे विल सिंक to the ocean floor. Their organic tissues will serve as an important source of food for organisms that will quickly consume the dead whale. So जेव्हा कुठलाही प्राणी मरून जातो तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्यावरच ते जगत असतात, आणि जेव्हा व्हेल मरून जातो तेव्हा तर त्यांची मेजवानी असते. आता डीप ओशियन केमोसिंथेसिस, मी तुम्हाला जे म्हटलं, केमोसिंथेसिस प्रोसेस खाली चालू असते, फोटोसिंथेसिस तिथं अजिबात होत नाही. सो अफोटिक झोनमध्ये कोणती प्रोसेस असते, किमोसिंथेसिस. सो ॲटोट्रॉप्स टेक द रोल ऑफ फोटो ॲटोट्रॉप्स इन द डीप डार्क लोकेशन्स. तर काय प्रोसिजर होते बघा, 6 CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे 6 पार्टिकल्स प्लस 6 H2 वॉटर प्लस 3 H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड, आणि त्यानंतर जे तयार होतं मिश्रण त्यालाच काय म्हणतात, केमोसिंथेसिस प्रोसेस म्हणतात. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. थँक्स अ लॉट. टेक केअर.